फेब्रुवारी महिन्यात सूर्य आग ओकतोय आणि राज्यामध्ये ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांना प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागतंय। दरम्यान राज्यातल्या अनेक भागांमध्ये पारा 38 अंशांवर गेल्याने वैशाख वणव्याची धग जाणवते। तेव्हा नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। तर राज्यामध्ये आपण पाहतोय कुठे कुठे किती तापमान आहे। नंदुरबारमध्ये 42 अंश सेल्सिअस, साताऱ्यामध्ये 41, पुण्यामध्ये 38, मुंबईत 37, संभाजीनगरमध्ये 37, चंद्रपूरमध्ये 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नाशिकमध्ये 35 तर कोल्हापूरमध्ये सुद्धा 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। तर आता मुंबई शहरात सुद्धा उष्णतेची लाट धडकलेली आहे। आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवर पोहोचला असून तापमानामध्ये सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आलेली आहे। फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलेला आहे। तर उन्हाचा वाढता तडाखा आणि विजेच्या वाढत्या मागणीमुळे राज्यामध्ये अघोषित लोड शेडिंग आहे। त्यामुळे आता नागरिक मात्र हैराण झालेले आहेत। ग्रामीण भागामध्ये सध्या 3 ते 5 तासांचं लोड शेडिंग सुरू झालंय। तर महानिर्मितीच्या संचामधून निम्म्याच क्षमतेनं वीज निर्मिती सुरू आहे। खासगी उद्योगातून वीज निर्मिती जोमात असून केंद्रीय ग्रीडमधून सुमारे 11,500 मेगावॅट उचल केली जाते। यानंतर आता महत्त्वाच्या राजकीय बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरलेली, लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं अशा तिखट शब्दांमध्ये त्यांचा समाचार घेतलेला आहे। तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना विचारलाय। सुषमा अंधारे या नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने बेताल वक्तव्य केल्याचा आरोप अंधारेंनी केलेला आहे। तसंच नाक घासून माफी मागितली तरी लढा सुरूच असणार असं अंधारे म्हणालेले आहेत। अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंवर टीका केलेली आहे। बाप बदलला असेल तर बदला आईवर का दगड फेकताय असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केलाय। नीलम गोऱ्हेंनी बाळासाहेबांशी तर इमानी राखायला हवे होतं असं दानवे म्हणालेले आहेत। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांच्या वादामध्ये आता संजय राऊतांनी शरद पवारांनाही ओढलेले। शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी घटनेचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केलेली आहे। नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य केल्यानंतर ठाकरेंसाठी शरद पवार धावून गेलेले आहेत। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। गोऱ्हेंना कमी काळामध्ये विविध पक्षांचा अनुभव असल्याचा टोलाही पवारांनी हाणलाय। खासदार संजय राऊत महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड असल्याची टीका आमदार चित्रा वाघ यांनी केली। राऊत महिलांबद्दल अतिशय वाईट बोलतात, अशा राऊतांना महाराष्ट्रातील महिलांनी वठणीवर आणलं पाहिजे असा घणाघात यावेळी चित्रा वाघ यांनी केलाय। नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरकारी नोकरीचा आमिष दाखवून या ओएसडीनं 9 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे। सचिन चिखलीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांना माहीम पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। तर नीलम गोऱ्हेंनी याआधीच सचिन चिखलीकरची पदावरून हकालपट्टी केलेली आहे। नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। उद्धव सेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केलं होतं। या वक्तव्याचे पडसाद पुण्यामध्ये उमटले होते आणि या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हेंच्या मुंबईच्या घराबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शरद पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या भावनांची तीव्रता पाहिल्यानंतर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही असा टोला पवारांनी हाणलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अद्याप एक आरोपी फरार आहे। त्यामुळे आता मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे। या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायाने मोठा निर्णय घेतलेला आहे। अन्नत्याग आंदोलनामध्ये वारकरी सहभागी होणार आहेत। अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात पोहोचलेत।
शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। 15 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा मुंडेंनी केली होती। आता बातमी आहे ऑपरेशन टायगर संदर्भातली। एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला अजितदादांकडून ब्रेक लावला जातोय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। मात्र त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाने याच दोघांना आपल्या पक्षामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे। तेव्हा आता महादेव बाबर आणि रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेतात की हातावर घड्याळ बांधतात हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। आता महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 च्या माध्यमातून। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने मध्य मुंबईमध्ये एका सीएला तब्बल 1.5 कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे। त्याच्या परिचयातील व्यक्तीच्या 100 पेक्षा अधिक कंपन्या असून त्या कंपन्यांचं काम मिळवून देतो असं सांगून सीएला फसवण्यात आलंय। या प्रकरणी सीएने केलेल्या तक्रारीवरनं अक्रम सत्तार या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरल्याची माहिती समोर आलेली आहे। मस्ती कराल तर घरी जाल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले आहे। मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा फडणवीस ठरवतात असंही कोकाटे म्हणाले। मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एआयचा वापर करणारे राज्यातील 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर एआय मार्फत देखरेख ठेवता येणार आहे। फेस रेकग्निशनद्वारे मच्छीमार आणि बोटींची ओळख पटवता येणार आहे। माजी आमदार बच्चू कडूंनी फायनान्स कंपनी आणि बँकांना इशारा दिलाय। नियमाच्या आत राहून वसुली करावी अन्यथा प्रहार सोडणार नसल्याचं कडूंनी म्हटलेलं आहे। बेकायदेशीररित्या फायनान्स कंपनीने गाडी ओढून नेली तर प्रहार जशास तसं उत्तर देईल असंही कडूंनी सांगितलंय। मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता त्यांनी निशाणा साधलेला आहे। अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, कागदपत्र बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांना ठाण्यातून अभय आहे। गँग्स ऑफ डोंबिवलीचा आका मोरक्या ठाण्यात आहे असं राजू पाटील म्हणाले। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत 1 मार्चला राजापूर दौऱ्यावर जाणार आहेत। पक्षामध्ये झालेली गळती, प्रमुख नेत्यांनी केलेले पक्षांतर या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा दौरा महत्त्वाचा असेल। तसेच राजापूर इथं ठाकरे गटाच्या नवीन शाखेचं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत। मुंबई शहरामध्ये उष्णतेची लाट धडकलेली आहे। आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवर पोहोचला असून तापमानामध्ये सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आलेली आहे। फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलेला आहे। उन्हाचा वाढता तडाखा आणि विजेच्या वाढत्या मागणीमुळे राज्यामध्ये अघोषित लोड शेडिंग सुरू आहे। त्यामुळे आता नागरिक हैराण झालेत। ग्रामीण भागामध्ये सध्या 3 ते 5 तासांचं लोड शेडिंग सुरू आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा निम्म्यावर आलेला आहे। वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे पाणीसाठा पुढील 3 ते 4 महिने पुरवावा लागणार आहे। 7ही धरणांना मिळून 51% जलसाठा शिल्लक आहे। मुंबईच्या महालक्ष्मीमध्ये धोबीघाटला पालिकेच्या खर्चाने पीएनजीची जोडणी देण्यात येणार आहे। धोबीघाटमध्ये पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळलं जातं, त्यामुळे होणारं प्रदूषण थांबण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे। पालिका या कामासाठी 24 कोटी रुपये खर्च करणार आहे। शालेय विद्यार्थ्यांची खासगी स्कूल बसेससाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे। त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटलांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे। त्यांना 1 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे।
पुण्यामध्ये 39 ठिकाणी एकाच वेळी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे। वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन मोहीम सुरू केलेली आहे। या माध्यमातून गुन्हेगारांवरही लक्ष ठेवता येणार आहे। पुण्यातील मध्यवर्ती टिळक चौकामध्ये 4 ते 5 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे, तर वाहतूक कोंडी मुक्त पुणे व्हावं यासाठी पुणे पोलिसांकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवर मकोका लावण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांवर गजा मारणे टोळीनं हल्ला केला। त्याचीच दखल घेत पोलिसांनी 3 आरोपींची धिंड काढून मकोका लावलेला आहे। एका मिरवणुकीदरम्यान मारणे टोळीतील तिघांनी आयटी इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। उच्च न्यायालयामध्ये प्रकरण असताना ठाणे सत्र न्यायालयामध्ये संजय शिंदेंनी कशाच्या आधारावर रिव्हिजन दाखल केली असा सवाल अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनेकर यांनी केलेला आहे। यावेळेस आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे। यूट्यूब रणवीर अलाहाबादी याची चौकशी संपलेली आहे। रणवीर आज महाराष्ट्र सायबर सेल समोर हजर झाला होता। नवी मुंबईतल्या कार्यालयामध्ये अलाहाबादी याची चौकशी झाली। इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये रणवीर अलाहाबादी याने केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता। दरम्यान हास्य कलाकार आशिष चंचलानी देखील महाराष्ट्र सायबर सेल समोर हजर झाला होता। अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या ब्राह्मण समाजावरील वक्तव्यावरून राज्यामध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहेत। दरम्यान देशातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण आहेत। माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल आपण माफी मागत असल्याचं डॉक्टर सबनीस यांनी म्हटलेलं आहे। सांगलीत वन अकॅडमीच्या 65 प्रशिक्षणार्थींना अन्नातून वैश्यबाधा झालेली आहे। फ्लूस तालुक्यामध्ये कुंडलमध्ये वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये भेट देण्यासाठी प्रशिक्षणार्थी जात होते। दरम्यान जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला। यातील रुग्णांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आजकाल सर्वच क्षेत्रांमध्ये एआयचा वापर होतोय। दरम्यान आता एआयच्याच या वापरामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत। डीबीएस आपल्या 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे। डीबीएस या जागतिक बँकिंग समूहातून 3 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना काढलं जाईल। ही कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10%। पुढच्या काही वर्षांमध्ये बँकिंगमध्ये 2 लाख भारतीय कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या जाण्याचं संकट आहे। तर 2 लाख भारतीयांवर सुद्धा नोकरी जाण्याचं संकट अद्याप आहे। त्यामुळे एआयमुळे 2 लाख नोकऱ्या जाण्याचं संकट आहे। आता इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50च्या माध्यमातून। जळगावमध्ये 10वीच्या मराठीचा पेपर पहिलाच फुटला होता। या प्रकरणी आता शनीपेठ पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलेले। कॉपी पुरवणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांसह पोलिसांनी झेरॉक्स दुकानदारासह संगणकावर मायक्रो कॉपी देणाऱ्याला ताब्यात घेतलेले। तसेच गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। जळगावमध्ये 10वीच्या सीबीएसई परीक्षेमध्ये सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। शिक्षकच कॉपीला प्रोत्साहन देत असल्याचा प्रकार उघड झालेला आहे। शिक्षिका प्रश्नपत्रिकेच्या मोबाईलमध्ये फोटो काढून प्रश्नांची उत्तरं लिहून देत आहेत। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामध्ये किनगाव इथं नेहरू विद्यालय केंद्रामध्ये कॉपीचा हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। दहावी आणि 12वीची परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त व्हावी यासाठी जनजागृती सप्ताह राबवण्यात येणार आहे। तसेच विद्यार्थ्यांना परीक्षांच्या सुरक्षिततेसाठी शपथ घ्यावी लागणार आहे। त्यामुळे आता यंदाच्या परीक्षांसाठीचा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा देणारा ठरेल। 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी आता मोठा बदल झालेला आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी हे त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य शाळांमधून नेमले जाणार आहेत। कॉपी रोखण्यासाठी मंडळाने हे नवे धोरण अंमलात आणले असून यामुळे आता परीक्षा केंद्रांवर निष्पक्षता आणि पारदर्शकता वाढणार आहे।
चिंचवड शहरातल्या महापालिका शाळेतील विद्यार्थी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांबरोबरच चक्क जर्मन भाषेत एकमेकांशी संवाद साधतात. बोऱ्हेवाडी इथल्या पालिका शाळेमध्ये विद्यार्थी जर्मनी भाषेचे धडे गिरवतात. दरम्यान आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जर्मनीसारख्या प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मढीप्रमाणे सर्व देवस्थानं आणि गावांनी सुद्धा मुसलमान व्यापाऱ्यांवर बंदी घालावी अशी मागणी भाजपाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. मढी यात्रेमध्ये मुसलमान व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व देवस्थानांनी असा निर्णय घ्यावा अशी मागणी भोसले यांनी केलेली आहे. अंबरनाथच्या सिरवी समाजाच्या वतीने महाकुंभ यात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अंबरनाथमधील 45 भाविकांनी प्रयागराजला जाऊन गंगा स्नान केलेले. यात्रा पूर्ण करून त्यांचं सिरवी बांधवांकडून स्वागत करण्यात आलं. या यात्रेकरूंमध्ये महिला, पुरुषांसह वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी आज महाकुंभात हजेरी लावली. यावेळेस त्यांनी स्नान केलं. महाकुंभ मेळा अजून 2 दिवस आहे, त्यामुळे अनेक सेलिब्रिटी, नेते मंडळी महाकुंभ मेळ्यात हजेरी लावत आहेत. अभिनेत्री कॅटरीना कैफ प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली. यावेळेस तिने महंत आखाड्यामध्ये भेट दिली. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभ मेळ्यात जाऊन स्नान केलेले आहे. खिलाडी अक्षय कुमारनेही महाकुंभ मेळ्यात हजेरी लावलेली आहे. सर्व भाविकांप्रमाणे त्यानेही शाही स्नान केलेले. यावेळेस अक्षयसोबत पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते. विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाचा संप्रदायातील लोकांनी जाहीर निषेध केलेला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच त्यांच्या फोटोला जोड्यांनी मारहाणही करण्यात आली आहे. मालवणमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. या निषेधार्थ आता मालवणमध्ये सर्वपक्षीय रॅली काढण्यात आली. यावेळेस मालवण पोलिसांनी निवेदनही देण्यात आलेलं आहे. वाशिम नगरपालिकेने थकीत कराची वसुली करण्यासाठी सर्वच कर्मचारी आता रस्त्यावर उतरवलेले आहेत. त्यामुळे वसुली मोहीम राबवत 31 मार्चपर्यंत नगरपालिकेने 15 कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये विद्युत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार तरुणाच्या जीवावर बेतलाय. विद्युत खांबावर काम करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी तरुणाला वीज पुरवठा सुरू असताना खांबावर काम करण्यासाठी चढण्यास सांगितलं. खांबावर काम करत असताना या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसल्याने त्याचा मृत्यू झालाय. इगतपुरी स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. 1.5 तासाहून अधिक काळ रेल्वे थांबवून ठेवल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातलेला आहे. यावेळेस लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस AC सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे 1.5 तास इगतपुरी स्थानकात उभी होती. रेल्वे तात्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घालण्यात आला. रायगडमध्ये अवैध बॉक्साईट उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागानं कारवाई केलेली आहे. ट्रक चालकाकडे बॉक्साईट उत्खननाची पावती नसल्याने ही कारवाई करण्यात आली. तुळजापुरात एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी 4 घरफोड्या केलेल्या आहेत. तुळजाई नगरातील 2 घरं, लगतच्या शिंदे फ्लॅटिंगमध्ये 2 घरं, असं एकूण 4 घरं फोडण्यात आलेली आहेत. दरम्यान या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे.
नांदेडच्या कौठा परिसरामध्ये कुंभमेळ्यामध्ये गेलेल्या व्यापाऱ्यांचे चोरट्यांनी घर फोडलंय. 70 तोळे सोनं आणि 1,80,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चाकणच्या फुलसुंदर वस्तीवर घरामध्ये दरोडा टाकत दरोडेखोरांनी घरातील लोकांवर हत्यारांनी वार केलेला आहे. हत्यारबंद दरोडेखोरांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली. यामध्ये अशोक जयराम वाडेकर आणि उज्ज्वला अशोक वाडेकर गंभीर जखमी झालेत. जखमींना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. विक्रोळी टागोर नगरमध्ये 4 अनोळखी महिलांनी एका लहान मुलाला उचलण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिकांनी यातील 2 महिलांना पकडलं आणि 2 महिला फरार झाल्या. स्थानिकांनी या महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जालन्यातील एका चित्रपटगृहामध्ये दगडफेक करण्यात आली आणि तोडफोड करण्यात आली. दारू पिऊन मोफत चित्रपट पाहण्यास आलेल्या तरुणांना थिएटर चालकानं विरोध केला. त्यामुळे आरोपींनी चित्रपटगृहाच्या काचा फोडल्यात. या प्रकरणी 6 ते 7 जणांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. यानंतर आता बातमी आहे कर्ज घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी. मुदतीआधी कर्ज फेडणाऱ्यांना आता दंड भरावा लागणार नाहीये. त्यामुळे आता फ्लोटिंग रेट लोन घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आरबीआय प्रीपेमेंट पेनल्टीवर दिलासा देण्याची तयारी आहे. तर बँकांसह इतर सावकारांकडून फ्लोटिंग रेट कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीसाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही. रिझर्व्ह बँकेनं बँकांना प्रस्ताव दिला असून 21 मार्च 2025 पर्यंत बँकांकडून सूचना मागवण्यात आल्या. त्यामुळे आता लाखो कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर आता मुदतीआधी कर्ज फेडल्यास दंड लागणार नाही. आरबीआयकडून बँक एनबीएफसीएस साठी नियमावली आता जारी करण्यात आलेली आहे. फ्लोटिंग रेट लोन घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. मिनिमम लॉक इन पिरियडमध्ये बंधनकारक नाही. आपल्याला हवं त्यावेळेस आपण लोन फेडू शकतो. तुम्ही कधी उडणारी कार पाहिलेली आहे का? नाही ना? तर पहा, जगातील पहिल्या हवेमध्ये उडणाऱ्या कारची अमेरिकेमध्ये यशस्वीरित्या चाचणी पूर्ण झालेली आहे. कॅलिफोर्नियातील सुरक्षित आणि बंद रस्त्यावर या कारची चाचणी घेण्यात आली. अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी अलेफ एरोनॉटिक्सने ही कार बनवलेली आहे. भविष्यामध्ये ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी ही कार उत्तम पर्याय ठरू शकते असा कंपनीचा दावा आहे. तर आतापर्यंत 3,300हून अधिक प्री ऑर्डर प्राप्त झालेल्या आहेत. जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर फक्त 12,500 रुपयांमध्ये ही कार तुम्ही बुक करू शकता. चित्रपटाप्रमाणे हवेत उडणारी कार 2025 मध्ये लॉन्च होणार आहे. तर कार हवेत 177 किलोमीटर वेगाने उडते. रस्त्यावर 300 किलोमीटर वेगाने धावते. कारमध्ये ऑटो पायलट सुविधा आहे. तर कारची किंमत 2.5 कोटी आहे. ₹12,500 या कारची बुकिंग करता येते. 1 किंवा 2 जण कारमध्ये बसण्याची क्षमता आहे. तर आता धावती कार लवकरच उडणार आहे आणि रस्त्यावर लवकरच ही कार दिसणार आहे. 2025 मध्ये ही कार लॉन्च करण्यात येईल. त्यामुळे आता ट्रॅफिक जाम सारख्या समस्यांसाठी ही कार उत्तम पर्याय ठरू शकते.